सर्व गावातील लघुउद्योजिका, सर्व आमंत्रित महिला आणि पुरुष वर्ग, खरं तर हे नारी शक्ती सन्मान आणि महिला दिन सेलिब्रेट करण्याचं आमचं 3रं वर्ष आहे. आणि आम्ही एवढ्या धूमधाममध्ये हा कार्यक्रम साजरा करतो की आता गावातील ज्येष्ठ पुरुष म्हणजे सकाळी भास्कर नानाच घरी आलेले आणि मला म्हणले, हे काय तुझं चाललंय, नुसतं बायकांसाठीच का करतेस तू, पुरुषांसाठी का नाही. तर ह्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर देण्याचा, खरं तर ह्याला कारणं खूप आहेत आणि खूप मार्मिक प्रश्न आहेत असं बघायला गेला तर, पण ह्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर देण्याचा अगदी थोडक्यात प्रयत्न करते. सगळ्यांनी सहकार्य करा. स्त्री आणि पुरुष हे दोघंही तितकेच महत्त्वाचे आहेत समाजासाठी. असं नाही आहे की स्त्रिया खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून आम्ही इथे नारी शक्तीचा कार्यक्रम घेतो. दोघांची कौशल्य वेगळी आहेत आणि दोघेही एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत. आपल्या परंपरेमध्ये नेहमी स्त्री आणि पुरुषांना एकसारखा वाव दिलेला आहे, एकसारखं त्यांना आपण मानत आलेलो आहे. आपण पूर्वीच्या काळी बघितलं तर राम सीता असू दे किंवा राधाकृष्ण असू दे किंवा आपली विठू रखुमाई असू दे, दोघे एकमेकांच्या बरोबरीने उभे आहेत. जेवढी मंदिरं देवतांची आहेत तेवढीच मंदिरं देवांची आहेत. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये कुठंही थोडा इतकासाही लवलेश नाही आहे की पुरुष ही जात श्रेष्ठ आहे किंवा स्त्री ही जात श्रेष्ठ आहे. पण मधल्या काळात, जास्त करून मला वाटतं पारतंत्र्याच्या काळात असू शकतं, की महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले ब्रिटिशांच्या काळात. आणि त्यावेळी आपल्या भारतातील स्त्रियांना थोडीशी बंधनं लादावी लागली. त्यांचं नैतिकता, त्यांची मूल्य जपण्यासाठी थोडीशी बंधनं त्यांच्यावर लादावी लागली. आणि त्यामुळं पण आता 1945 साली आपण स्वतंत्र झालो, आज 80 वर्ष होत आहेत. ह्या बंधनातून आपण पुरेसं मुक्त झालेलो नाही आहे. निश्चित प्रयत्न होत आहेत, निश्चित महिला मुक्त होत आहेत, पण जेवढ्या व्हायला हव्यात तेवढ्या महिला मुक्त आजही नाही आहेत. ह्याची थोडीशी खंत मला नेहमी वाटत आले. आता ह्याला उत्तर कसं द्यायचं, काय करावं की जेणेकरून महिला बरोबरीनं, आम्हाला पुरुषांपेक्षा मोठं व्हायचंही नाही आणि नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा मोठं महिला होऊही शकत नाही, दोन्ही बरोबरीचेच आहेत. त्यामुळं मग काय करता येईल. जेव्हा माझ्या गावातील महिलांना मी पाहते, त्यांच्याकडे एवढे स्किल्स आहेत, त्यांच्याकडे एवढी हुशारी आहे, यांची ही हुशारी कशी वर काढता येईल ह्याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला वाटलं की खरोखरच समाजात स्थान निर्माण केलेल्या खूप साऱ्या महिला आहेत. त्यांचा जर आदर्श आपण त्यांना दाखवू शकलो तर निश्चित त्यांच्यामधला आत्मविश्वास जागृत होईल. राजेश चौगले फाउंडेशन महिलांमध्ये महिलांना आत्मविश्वास देत नाही, महिलांचा आत्मविश्वास जागृत करतं, कारण तो त्यांच्यामध्ये अगोदरीचाच आहे. तर हा जेव्हा विचार माझ्या मनात आला तेव्हा मला वाटलं की किती छान महिला काम करतायत, तर त्या महिलांचा आदर्श आपण आपल्या गावातील महिलांपुढे ठेवला पाहिजे. आम्ही हे 3रं वर्ष आहे म्हणून आम्ही ह्यावेळी नारी शक्ती अवॉर्ड्स सुरू केले आणि त्याचं हे 3रं वर्ष आहे. नारी शक्ती अवॉर्ड्स ह्यावेळी आम्हाला 50 ते 60 फॉर्म आले आणि त्यातल्या 13 नारी शक्ती आज इथे आपल्यासमोर उपस्थित आहेत. मी या सर्व नारी शक्तीला मनापासून अभिवादन करते की तुम्ही खरंच एवढ्या लांबून माझ्या या गावात आलात. आता ह्या नारी शक्तींना बोलवलं तर त्यांचा सत्कार करण्यासाठी माझ्याकडे खंबीर हात हवे होते मला. मग मी विचार केला आता कोणाला बोलवू. मग पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की शासकीय अधिकारी ज्या महिला असतात, मी त्यांना मनोमन अभिवादन करते मॅडम, कारण शासकीय सेवेत जावं आणि आपण शासकीय अधिकारी व्हावं हे स्वप्न मुलींनी बघणं हीच पहिली मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आपण ती स्वप्न पूर्ण करू शकतो हा आपल्यात विश्वास असणं आणि मग ती पूर्ण करणं, ह्या तिन्ही गोष्टी खूप मोठ्या आहेत मॅडम. आणि त्या ह्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि आज आपण थोड्या UPSC MPSC पास केलेल्या मुलींना पण इथं बोलवलेलं आहे. कारण अगोदरच मुलींचं लग्नाचं वय झालेलं असतं आणि त्यामध्ये ते शासकीय स्पर्धा परीक्षा म्हणजे खरोखर मुलींना प्रश्न, म्हणजे ज्या मुली ह्यातून तयार होतात, शासकीय अधिकारी निर्माण होतात, त्याचा एक स्त्री म्हणून
एक स्त्री म्हणून मी एक कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही हा निर्णय घेतला आणि तो तुम्ही पूर्ण करून दाखवला. आता हे दोन्ही क्षेत्र झाल्यावर तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र जिथं महिलांनी कार्य करणं गरजेचं आहे ते म्हणजे पॉलिटिक्स, राजकारण. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे आठ महिला, पंचक्रोशीतल्या 8 महिला अशा उपस्थित आहेत ज्या गावच्या सरपंच आहेत. स्त्री ज्या क्षेत्रात काम करते, जिथे काम करते, तिथे जे डिसिजन ती घेते त्याच्या मागचा बेस जो असतो तो प्रेम आणि वात्सल्य असतो. हे कौशल्य थोडं पुरुषांच्यात कमी आहे. त्यामुळं ज्या देशाच्या राजकारणात, ज्या देशाच्या शासकीय सेवेमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला असतात त्या देशात हिंसाचार होऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्या देशातील हिंसाचार जर संपवायचा असेल, किंबहुना या जगातील हिंसाचार जर संपवायचा असेल तर स्त्रीला समानतेची वागणूक ही मिळालीच पाहिजे. प्रत्येक घरात मिळाली पाहिजे, प्रत्येक समाजात मिळाली पाहिजे, प्रत्येक देशात मिळाली पाहिजे आणि जगातही मिळाली पाहिजे. त्यासाठी हा घाट आज मी घातलेला आहे. मॅडम, तुम्ही सगळे माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल मी तुम्हाला मनोमनी धन्यवाद देते. आता आपलं काम काय, 4 दिवस आपण मजा केली, हो की नाही? आता आपलं काम एवढंच आहे की आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे. आपलं वय काहीही असो, आपण कुणीही असो, आपल्याला जे काही आवडतंय ते आपल्याला करता आलं पाहिजे, ते आपण करायचं आहे. आपल्याला करता येत नसेल पण आपल्या शेजारी कुणाला तरी करायचं आहे, आपल्या घरात कुणाला तरी करायचं आहे, आपल्या ओळखीच्या स्त्रीला काहीतरी करायचं आहे, तर तिला काय करायचं आहे त्या प्रत्येकीला जी मदत आपण करू शकतो ती मदत आपण करायची आहे. कारण महिला पुरुषांच्या बरोबरीनं जाणं ही जगाची किंबहुना मनुष्य जातीतून हिंसाचार आणि आतंकवाद जर बाहेर पाडायचा असेल आणि मनुष्यजात जर निकोप व्हायची असेल तर ही काळाची गरज आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महिलांनी बरोबरीनं काम करणं हे केवळ चॉईस नाही, तर महिलांनी बरोबरीनं काम करणं ही काळाची गरज आहे. हे ओळखून आपण आपली पावलं टाकायची आहेत. हा खूप मोठा आशावाद व्यक्त करून की आपण सगळेजण आता कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात, ज्याही क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे त्या क्षेत्रात आपण पाऊल टाकू आणि त्या क्षेत्रात थोडंसं प्रेम आणि वात्सल्य आणू. हा एक खूप मोठा तुमच्याकडून एक आशावाद घेऊन मी आज तुमच्या सर्वांचा निरोप घेते. थँक्यू.